हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर एकाने इंटरनेटवरती एक प्रश्न विचारला होता किंवा एक माहिती शेअर केली होती। त्यामध्ये असं होतं की कैलास पर्वतावरती जर कोणीच जाऊ शकत नाही तर हेलिकॉप्टरने सुद्धा तिथे जाणं शक्य आहे किंवा नाही, म्हणजे शक्य आहे का नाही, किंवा हेलिकॉप्टरने तिथे जाता येतं का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर कैलास पर्वतावर जर कोणीच जाऊ शकत नाही तर हेलिकॉप्टरचा वापर का करत नाही? हेलिकॉप्टरने कैलास पर्वताच्या मार्गात असणाऱ्या मानसरोवरपर्यंत जाता येतं, पण अद्भुत आणि गूढ अशा कैलास पर्वताच्या शिखरापर्यंत अजूनही कुणालाही जाता आलं नाही किंवा जाता येत नाही। कैलास पर्वताचे एक स्वयंभू पर्वत म्हणून ओळख असून याचं दुसरं नाव ओम पर्वत असेही आहे। विविध रूपांनी आणि नावांनी भाविकांमध्ये श्रद्धास्थान मिळालेला हा पर्वत अजेय पर्वत नावाने देखील ओळखला जातो। या पर्वताच्या शिखरापर्यंत कोणीही पोहोचू शकलं नसल्यामुळे तो अजेय नावाने देखील प्रचलित आहे। आकाश आणि पृथ्वीला जोडणारा तसेच 10 दिशा एकत्र येणारे ठिकाण म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो। तसेच आणखीन एक कारण म्हणजे जगातील सर्वाधिक शुद्ध तलाव असणाऱ्या मानसरोवराची यात्रा। हिंदू धर्मात या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। शीख धर्माचे गुरु नानक यांनीही या ठिकाणी ध्यानधारणा केली होती असे म्हटले जाते। काश्मीरपासून ते भूतानपर्यंत कैलास पर्वत पसरलेला आहे। हवाई मार्गाचा वापर केला तर काठमांडूपर्यंत विमानाने जाऊन त्यापुढे रस्तामार्गे जाता येते। कैलास यात्रेसाठी हेलिकॉप्टरचा वापर करता येतो। त्यासाठी काठमांडू, नेपालगंज, सिमिकोट असा प्रवास करावा लागतो, पण हा प्रवास मानसरोवरपर्यंतच करता येतो। मानसरोवरपर्यंत रस्तामार्गे जाण्यासाठी दणकट वाहने असावी लागतात, जसे की लँड क्रुझर, लँड रोव्हर, थार इत्यादी। हेलिकॉप्टरने फक्त मानसरोवरपर्यंत जाता येते। आजपर्यंत पर्वताच्या शिखरापर्यंत कोणीही जाऊ शकले नाही, हेलिकॉप्टरनेही जाऊ शकले नाही। हेलिकॉप्टरवर शिखराच्या दिशेने गेल्यानंतर हेलिकॉप्टरचे नियंत्रण बिघडते, हेलिकॉप्टर भरकटते असे अनुभव फार वेळा आले आहेत। तसेच एवढ्या उंचीवर गेल्यानंतर ऑक्सिजन कमतरतेमुळे देखील डोके दुखणे, श्वास घ्यायला अडचणी येणे अशा समस्या निर्माण होतात। त्यामुळे देखील शिखरापर्यंत हेलिकॉप्टर नेता येत नाही। तर कैलास पर्वताबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा, आणि याबद्दल तुम्हाला काय माहिती होतं ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।